करतो आहोत आम्ही सगळ्या उपनेत्यांनी मिळून पहिला टप्पा मागच्या आठवड्यात संपन्न केला, ज्यात बागलाण, मालेगाव, धुळे आणि सगळ्या येणाऱ्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्यासाठी कार्यकर्त्यांची आणि पक्षाची पुनर्बांधणी करणं आणि नव्यानं कार्यकर्त्यांना कामाला लावणं या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्यांनी ती चाचपणी केलेली आहे. आणि त्याचाच पुढचा भाग पडून पक्षाचे नेते खासदार सन्मान्य संजय राऊत साहेब हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि या ज्या ठिकाणी महानगरपालिकांच्या निवडणुका संपन्न होणार आहेत त्या ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधून कशा पद्धतीनं आपल्याला लढायचं आहे, महाविकास आघाडीबरोबर जायचं आहे का स्वतंत्रपणानं लढायचं आहे, कशा पद्धतीची कार्यकर्त्यांची मानसिकता आहे, आपली काय तयारी आहे, या सगळ्याचा आढावा घेण्याच्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत. प्रथमतः मालेगाव शिवसेनेच्या वतीनं मी आदरणीय संजय राऊत साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका होत आहेत या निवडणुका ताकदीनं शिवसेना लढणार आहे आणि मागच्या वेळेपेक्षा सुद्धा अधिकचं यश ह्या वेळेला शिवसेना मालेगाव महानगरपालिकेच्या अनुषंगाने मिळेल या दृष्टिकोनातनं आमचा सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे. धन्यवाद. आत्ताच अद्वै आबांनी आजच्या दौऱ्यासंदर्भातली भूमिका स्पष्ट केली. आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं निवडणुका होती. या सरकारच्या मनामध्ये लोकशाहीविषयी फार प्रेम आहे व गेल्या 3-3.5 वर्षापासून राज्यातल्या 27 महानगरपालिकांमध्ये लोकप्रतिनिधींचं राज्य नाही. प्रशासकाच्या माध्यमातून राज्य करणं म्हणजे भ्रष्टाचाराला सूट देणं, मुक्त रान देणं हे आम्ही गेल्या अनेक दिवसात पाहतो आहे. आपण शहरांची अवस्था बघा. यांना प्रश्न विचारायला यांनी लोकप्रतिनिधीमध्ये नगरसेवकसुद्धा 3.5 वर्ष निवडून येऊ दिले नाही, जिल्हा परिषद सदस्य निवडून येऊ दिले नाही. यांना अजूनही खात्री वाटत नाही. कारण सभा निवडणुका ते सरळ मार्गाने जिंकलेले नाही. ते लोकांची मतं त्यांना भरभरून पडली म्हणून नाही, तर लांड्या लबाड्या करून, खोटारडेपणा करून, EVM असतील, मतदार यादीतले घोटाळे असतील, या सगळ्यांचा गैरवापर करून, पैशांचा अतोनात गैरवापर करून हे सत्तेवर आले. त्याच्यामुळे महानगरपालिका निवडणुका घेतल्या तरीसुद्धा त्यांना ती खात्री वाटत नाही. नाहीतर महानगरपालिका, जिल्हा परिषद या निवडणुका शक्यतो कोणी वर्षानुवर्ष लांबवल्याचं चित्र या महाराष्ट्रात किती आम्हाला दिसलं नाही. महाराष्ट्राची राजधानी मुंबई महानगरपालिका ती अजून तिथे निवडणूक घ्यायला तयार नाही, भीती वाटते. पण आता सर्वोच्च न्यायालयानंच एक दणका दिल्यामुळे निवडणुका होते. तर आम्ही उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा अनेक भागामध्ये, आता परवा आम्ही पश्चिम महाराष्ट्रात होतो, आमचे सगळेच प्रमुख नेते बाहेर आहेत. आज मालेगावला आलेलो आहे. मालेगावच्या निवडणुका लोकसभेला काय झालं, विधानसभेला काय झालं, निकाल लागले, याच्या बाहेर जाऊन महानगरपालिकेमध्ये आम्हाला काय करायचं आहे ही भूमिका आम्ही आता ठरवतो. या भागासाठी नवीन जिल्हा प्रमुख आम्ही परवाच नियुक्त केले, पवन ठाकरे. अजून काही बदल होतील. मालेगावची महानगरपालिकेची निवडणुकी नेहमीच एक वेगळ्या पद्धतीनं लढली. यात सगळंच येतं, मग जात, धर्म, पैसा, विविध गट, राजकीय दबाव, या सगळ्यांना सामोरं जाऊन आम्हाला निवडणूक, स्वतः सरकारमध्ये जे पक्ष आहेत ते एकत्र लढत आहेत, ते स्वतंत्रपणे लढत आहेत. आम्ही आहोत महाविकास आघाडी, काही पक्ष आहेत, आघाड्या आहेत. या सगळ्यांचा आम्ही विचार करू आणि ताकदीने निवडणूक लढवू. या निवडणुकीसाठी एक
स्थापन केली जाईल प्रमुख कार्यकर्त्यांची, जे पुढले 2 महिने या संपूर्ण महानगर परिसराचा आढावा घेतील आणि कशा प्रकारे आपण कोणत्या भागामध्ये निवडणुका चांगल्या प्रकारे लढू शकतो, उमेदवारांची छाननी केली जाईल याची आम्ही सुरुवात केली. म्हणजे निवडणुका आल्या म्हणून लगेच काम सुरू करा असं नाही, आम्ही आधीपासून कामाला लागलो. आणि मला खात्री आहे की मालेगावची जनता ही महानगरपालिका ही योग्य व्यक्तींच्या हातात आहे. बोला. झालं? संजय सिसोदियाने सांगितलं की गुवाहाटीला जाऊन आम्ही जी शिंग आणले ते वेळेवर आम्ही कोणाच्या पोटात आणि संजय राऊत हे मूर्ख माणूस आहेत, त्यांच्या वक्तव्याला महत्त्व नसतं. मग कशाला देत आहे? मग कशाला देत आहे? कशाला? तुम्हाला आम्ही सांगितलं का आमच्या वक्तव्याला महत्त्व द्या? हा तुमचा प्रश्न आहे. तुमच्या स्वप्नामध्ये शिंग काय येत आहेत अजून? किंवा तुम्ही जे काय तिथे कांड केलेलं आहे, हत्याकांड मुक्या जीवांचं, ते तुमच्या स्वप्नामधून छातडावर बसतायत का? महाराष्ट्रामध्ये आम्ही सातत्यानं अंधश्रद्धेविरुद्ध लढाई लढलेली माणसं, महात्मा फुले असतील, संत गाडगे महाराज असतील, प्रबोधनकार ठाकरे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील. महाराष्ट्राला पुरोगामी का म्हटलं जातं याचा अभ्यास त्या माणसाने करावा आधी. हा महाराष्ट्र पुरोगामी का, प्रोग्रेसिव्ह का, आणि संपूर्ण देश महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा आदर का करतो यांना अजून समजलेलं नाही आहे. आम्ही रूढी, परंपरा, अंधश्रद्धा या विरुद्ध महाराष्ट्रामध्ये सातत्यानं लढे दिलेले आहे. संत गाडगे महाराजांचा आम्ही आदर्श पाळतो. त्याच्यामुळे कोण काय बोलतायत, कोण काय करतायत, मूर्ख लोक आहेत. तेवढा वेळ नाही आम्हाला मूर्खांकडे पाहायला. त्यांच्या एवढ्या समस्या आहेत घरात, मुलाबाळांच्या, भ्रष्टाचाराच्या, कौटुंबिक, तो त्रास कमी आहे म्हणून देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा छळ मांडलेला आहे. तो म्हणून अजित पवार छळतात. असा या छळण्यामध्ये त्यांचं ते सत्ता भोगतायत, भोगू द्या. आपण म्हटलं की विधानसभेच्या निवडणुका सरळ रीतीने जिंकलेल्या नाहीत, लांबी लबाडी करून जिंकल्या. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात शंका वाटते का, आणि त्याबद्दल आपण काय खबर? म्हणून लढायचं नाही का? या देशामधल्या लोकशाहीचा जो तमाशा चाललेला आहे, किंवा देशामधली लोकशाही, संविधान याची रोज हत्या होताना दिसत असताना या महाराष्ट्रात एकच प्रबळ विरोधी पक्ष आज आहे, तो म्हणजे शिवसेना. आमच्यावर जनतेने आज जी जबाबदारी दिलेली आहे ती आम्ही पूर्ण करू. आणि ती जबाबदारी जोपर्यंत तुम्ही विरोधी पक्षात आहात, तोपर्यंत तुम्ही विरोधी पक्षाची भूमिका पार पाडा. आणि आम्हाला विरोधी पक्षात राहण्याची सवय आहे. शिवसेनेच्या 50-55 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही सत्तेवर फार कमी वेळा आहोत, पण आमची संघटना ही सत्ताधाऱ्यांना नेहमी भारी पडलेली आहे आणि तीच आमची पॉवर आहे. आता तुम्ही जे म्हणताय की महानगरपालिकेत काय होईल, हे जे सगळे प्रकार केले सर्वत्र त्या लोकांनी, यावेळेला आम्ही सावध आहोत, अधिक सावध आहोत. लोकसभेनंतर आम्ही थोडे कदाचित गाफील राहिलो असू की आम्ही इतक्या जागा जिंकल्या, आम्हाला यश मिळालं, त्याचा गैरफायदा थोडासा आमच्या लोकातला शिथिलपणा आला असेल, पण आता आम्ही सावध आहोत. धुळे मधली जी रोकड विश्रामगृहाची, त्याच्यावर तुम्ही जेवढ्या प्रखरपणे बोलताय तेवढे तुमच्या पक्षात म्हणजे विरोधी पक्ष जे ते प्रखरपणे ती बाजू मांडत नाही किंवा ते प्रकरण उचलत नाही. काय तुम्हीच खंत व्यक्त केली? नाही, मी खंत व्यक्त करण्यापेक्षाही माझ्यासारखा माणूस हा भ्रष्टाचाराविरुद्ध सतत लढणारा, शासकीय जागेत, शासकीय विश्रामगृहात एक समिती येते, ज्याला कमिटी, अंदाज समिती, जी या राज्यातल्या अनेक व्यवहारातला घोटाळा शोधण्याचं काम या समितीचं आहे.
मग ठेकेदारांचा असेल, आरोग्य खात्याचा असेल, कामं चुकीच्या पद्धतीनं झाली असतील तीच करू सरकारला अहवाल देणं तर फार महत्त्वाचं काम. त्या समितीच्या प्रमुखाला देण्यासाठी कोट्यवधी रुपये, मग हे पैसे तिथेच खोलीत पैसे जमा कोणी केले तर आमची पवण्यास आम्ही केलेले घोटाळे त्यासाठी हे कोट्यवधी रुपये गोळा झाले. रक्कम मिळाली. कोटी रुपये पकडले गेले ते सुद्धा आमचे अनिल अण्णा गोटे आणि शिवसेने तिथे ठाण मांडलं. म्हणून पोलिसांना मी स्वतः रात्री त्या संदर्भात समाज माध्यमांवर आणि आपल्या माध्यमातून सांगितलं की तिथे पोलीस का पोहोचत नाही. 10 कोटी रुपये जाळण्याला स्वीकारले गेले. 15 कोटीचा व्यवहार आहे. 10 कोटी रुपये जाळण्याला स्वीकारण्यात आले. या सगळ्याची चौकशी देवेंद्र फडणवीस करणार नसतील तर त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आम्ही कठोर कारवाई करू हे बोलण्याचा त्यांना अधिकार अजिबात नाही. याला तुरुंगात टाकू, त्याला ज्यांना तुरुंगात टाकायला पाहिजे ते तुमच्या डाव्या उजव्या मांडी लावून बसलेले. म्हणून मी काल म्हणालो की त्यांच्या कॅबिनेटचं नामांतर करून देवेंद्र मध्यवर्ती कारागृह करावं. कारण जे तुरुंगात पाहिजे ते कॅबिनेटमध्ये आहेत आणि त्यांनी बहुतेक कॅबिनेटला तुरुंगाचा दर्जा दिलेला आहे. बरं, तर हे अशा पद्धतीनं राज्यात चालल्यावर अंदाज समितीच्या अध्यक्षांना एक्सेप्शन मला माहिती आहे हा गुन्हा आहे आणि त्याच्या संदर्भात त्यांच्यावरती त्याखाली कारवाई व्हायला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकमध्ये आहेत. कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर करणार. त्याने एकदा मालेगावला यायला पाहिजे, रस्ते बिस्ते इकडले पाहायला पाहिजेत. कुंभमेळा आता परवा झाला, प्रयागराजलाही झाला. हे सरकार आता कुंभमेळ्यामध्ये लोकांना अडकवून ठेवेल. जरा कामही करा महाराष्ट्रामध्ये. नाशिकचे पालकमंत्री कुंभमेळा पुढे न्यायला सक्षम आहेत. पण ठीक आहे, जे कुंभमेळा मंत्री गेलेत ना त्यांनी, एक गिरीश महाजन हे कुंभमेळा मंत्री आहेत ना. मुंबईमध्ये करोनाची रुग्णसंख्या वाढते, सरकार म्हणतं की काळजी घ्या वगैरे वगैरे असं सगळं सांगतं. लोकांना आता उद्धव ठाकरे साहेबांची आठवण येईल. मला पूर्ण खात्री आहे की ह्या काळामध्ये माननीय उद्धव साहेबांनी त्या काळात करोनाच्या काळात ज्या पद्धतीनं आरोग्य यंत्रणा राबवली, प्रशासकीय यंत्रणा राबवली, लोकांची काळजी घेतली, आता त्यांना ते दिवस आठवतो. चला, थँक्यू. नरेंद्र मोदी यांनी जेव्हा प्रधानमंत्री झाले होते, ना खाऊगा ना खाणे दूंगा असं वाक्य म्हटलं होते, तेव्हापासून आजपर्यंत काय परिस्थिती वाटते? तेव्हापासून असं आहे की मैं अडानी के माध्यम से खाऊंगा और मेरे ठेकेदार और मेरे लोग खुलेआम खाएंगे. ही परिस्थिती उत्तर अपेक्षित आहे, ते मी देईन. मला वाटत नाही. बघा, प्रत्येक ठिकाणी सध्याच्या राजकारणामध्ये प्रत्येक पक्षामध्ये 2-2 मतप्रवाह आहे. काही लोकांना सत्तेबरोबर जावं असं वाटतं, काही लोकांना आहेत तिथे थांबावं असं वाटतं. जे डरपोक लोक आहेत त्यांना याकडे सत्तेबरोबर जावं असं वाटतं. आणि जे लढणारे लोक आहेत ते ह्या लोकांशी लढायला, असे 2 प्रवाह प्रत्येक पक्षामध्ये आहेत. आमच्याकडे पण असू शकतात. आमच्याकडे डरपोक गेले ना सत्तेबरोबर, आम्ही आहोत. ज्यांना जायचं आहे ते रोज जात असतात, त्यांना कोण थांबवणार? त्यांना कोणी थांबवू शकत नाही. त्याच्या प्रत्येक पक्षामध्ये या आता बघा, आता रोज उठल्यावरती त्याच बातम्या दिसत आहेत. हा गेला आणि तो गेला. हे काही काळ चालणार, हे काही काळ चालत आहे. हे आपण सहन केलं पाहिजे. आपका क्या है, बोलिए सर. हिंदी में थोड़ा बता दीजिए, आपके यहाँ आने का क्या प्रयोजन है? महानगर पालिका में मालेगांव शहर के हिसाब से क्या रणनीति रहेगी? बात ऐसे है कि महाराष्ट्र में 27 महानगर
पालिका चुनाव होने जा रहा है सुप्रीम कोर्ट के आदेश से। 3 साल से ज़्यादा समय बीत चुका है। महानगर पालिका में लोगों की सरकारें नहीं है, नगर सेवक नहीं है, कॉरपोरेटर्स नहीं है, तो इतना भ्रष्टाचार हर महानगर पालिका में प्रशासक के माध्यम से बढ़ गया है। तो मुझे लगता है कि अच्छा मौका है लोगों को अपनी एक सरकार बनाने की। छोटी छोटी बॉडी होती है सरकार की। तो हमने ये तय किया कि पूरी महाराष्ट्र में जहाँ जहाँ नगर पालिका के चुनाव होने वाले हैं वहाँ जाकर हमारे कार्यकर्ताओं के साथ चर्चा करें और उनकी जो मन की बात है कि किस तरह से चुनाव हमको लड़ना है, अकेले लड़ना है या महाविकास आघाड़ी के माध्यम से लड़ना है, ये हमारे लोकल बॉडी तय करेगी। जैसे मालेगांव में हम आए हैं तो अद्वैत हेरी जी है, हमारे पवन ठाकरे जी है जो यहाँ का काम पार्टी का पूरा देखते हैं, तो हमारे उनसे बातचीत है। अभी हम शाम को हमारे जो प्रमुख कार्यकर्ता है उनके साथ हमारी चर्चा करेंगे और उसके बाद हम निर्णय जरूर ले लेंगे। सर, अभी दूसरी बात यह है कि मालेगांव शहर में लोकसभा के इलेक्शन के टाइम पे पूरे राज्य के हिसाब से मालेगांव में 2 लाख वोट कांग्रेस के उम्मीदवार को दे दी गई। उसके बाद से हम पर आरोप लग के ये वोट जिहाद है, फिर लगा लैंड जिहाद है, और उसके बाद में अभी जन्म दाखिले का एक जो मामला चल रहा है रोहिंग्या और इसका, लेकिन इस लोगों ने इतना बड़ी वोट दे दी, आपके खासदार खामोश है, आप खामोश है, आपके लीडर खामोश है। इस देश में अगर कोई जिहाद कर रहा है तो भारतीय जनता पार्टी का जिहाद चल रहा है। अब ये नया जिहाद बनाया है। मैं भारतीय जनता पार्टी से एक सवाल कर रहा हूँ, भाई आपने पाकिस्तान के खिलाफ युद्ध छेड़ा था, फिर ट्रंप ने आपका गला दबाया और आप पीछे हट गए। ये एक राष्ट्रद्रोह का मामला है। आप उसके बारे में आप उसके ऊपर से ध्यान हटाने के लिए ये रोहिंग्या लाते हो, ये लाते हो, वो लाते हो। जो है अगर कोई गलत आदमी यहाँ रहता है अब उसको निकाल दीजिए। किसने कहा है कि उनको रखो? लेकिन आपने जो देश में जो गलत काम करना शुरू कर दिया, जो एक्सपोज हो गया है पाकिस्तान के बारे में। कल चीफ ऑफ डिफेंस अनिल चौहान ने कहा ना हमारे कितने जेट गिरे हैं, उस बारे में आप क्यों नहीं चर्चा करते? उसके लिए कौन जिम्मेदार है? लेकिन एक पीरियड शो में आएगा और कोई आएंगे, मीडिया वाले घूमेंगे। इस प्रकार की खबरें आप दिखाना बंद करो। ये ढोंगी लोग हैं, बोगस लोग हैं ये बीजेपी के लोग। अब घर घर में सिंदूर लेके जा रहे थे। ये क्या वन सिंदूर का नया प्रोग्राम लगाया क्या? सिंदूर अपना हस्बैंड देता है अपने पत्नी को। कोई बाहर का व्यक्ति घर में जाकर किसी दूसरे औरत को सिंदूर नहीं देता है। हाँ, फिर ये कौन सा जिहाद है आपका? जैसे आपने वन नेशन वन इलेक्शन लाया, वैसे अब बीजेपी ने क्या वन हस्बैंड नेशन वन हस्बैंड, कौन किसका हस्बैंड है? उस बारे में भी मीडिया ने उनसे सवाल पूछना चाहिए। थैंक यू। सर जी एक सवाल सर जी। बोलिए ना, मैं सुन। सर जी, मालेगांव के लोगों को आपके आने से आज अपेक्षा की है, आप उनके लिए कुछ बोलेंगे? क्या बोलना चाहिए? मालेगांव शहर वोट देकर बहुत ज्यादा परेशानी झेल रहा है, लेकिन आपकी तरफ से आपकी पार्टी सर का वही सवाल था कि खासदार मैडम भी कुछ नहीं कहती है। बात ऐसी है बेटा, बात ऐसी है कि लोकसभा में जरूर मालेगांव के लोगों ने हमको वोट किया है, बच्छाव जी को, मैडम बच्छाव जी को। उसके बाद विधानसभा में जो निर्णय यही लोगों ने दिया है वो अप टू द मार्क नहीं है। अगर यहाँ की सरकार और यहाँ की सत्ता भी हमारे हाथ में आ जाती तो आज हम सब लोग, सिर्फ मालेगांव के लोग नहीं, पूरी राज्य की जनता जो दुख झेल रही है, जो यातनाएं झेल रही है, वो ज़रूर उसमें फ़र्क पड़ता। लेकिन हम मालेगांव की जनता के साथ हैं। जो भी उनके प्रश्न है मेरे जैसा आदमी ज़रूर उठाते रहेगा, ज़रूर। बार-बार मालेगांव आते हैं, वो बकवास आदमी है। मालेगांव को वो पूरे महाराष्ट्र को बदनाम कर रहे हैं ना, मालेगांव को नहीं। ये गंदगी है, ये गंदगी ख़त्म होनी चाहिए जल्दी से जल्दी। किरीट सोमया एक ऐसा गटार है, एक गंदगी है, सबको मालूम है। उनको ज़्यादा महत्व मत देना। पूरे भ्रष्टाचारियों के खिलाफ लड़ रहे थे, अब सब भ्रष्टाचारी देवेंद्र फडणवीस के सरकार में बैठे,
जाओ वहाँ जाके बात करो, मंत्रालय के सामने आंदोलन करो, बैठो वहाँ मंत्रालय के पायरी पर जाकर बैठो ना। सर आप भुजबल हो, प्रताप सरनाइक हो और अजित पवार है, अशोक चौहान जी है, हसन मुशर्रफ है, सभी के खिलाफ यही किरीट सोमैया लगे रहो मुन्ना भाई ना भ्रष्टाचार के खिलाफ। आप जाओ, आप उसके हाथ में कुछ बचा नहीं है तो ये नए नए शगुफे निकाल रहे हैं। ठीक है, थैंक यू।